तर दुसरीकडे अजितदादांच्या सोबत फ्रंट सीटवर झिशान सिद्दीकी पाहायला मिळतात। झिशान सिद्दीकी हे आता काँग्रेसचे आमदार आहेत। तर दुसरीकडे अजित पवारांची यात्रा ही आता मुंबईमध्ये पोहोचलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसकडून झिशान सिद्दीकी यांच्याबाबत काय नेमकी कारवाई केली जाते पाहणं महत्त्वाचं असेल। तर दुसरीकडे झिशान सिद्दीकी यांच्यासोबत आज मुंबईतल्या मतदारसंघांमध्ये अजित पवारांची यात्रा पोहोचल्यानंतर नवाब मलिक हे देखील पहिल्यांदाच अजित पवारांच्या सोबत मंचावर येताना पाहायला मिळणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आता नवाब मलिकांच्या बाबत मी आधीच भूमिका स्पष्ट केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता अजित दादा याबाबत काय नेमकी भूमिका घेतात, पुढे काय नेमक्या घडामोडी घडतात आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण सध्या जी यात्रा पाहतोय त्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर आपण काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात। अतुल लोंढे काँग्रेसचे नेते आपल्या सोबत आहेत। अतुलजी, अजित पवार आणि त्यांच्या बाजूला फ्रंट सीटवर तुमच्या पक्षाचे आमदार झिशान सिद्दीकी पाहायला मिळतात, काँग्रेसला हे मान्य आहे का? नाही, अजिबात नाही। ते उपमुख्यमंत्री असले तरी जी त्यांची यात्रा आहे ती यात्रा एनसीपी अजित पवार गट यांची आहे। ते पॉलिटिकल कॅपॅसिटीमध्ये फिरत आहेत, त्यामुळे त्यांच्यासोबत ती उपमुख्यमंत्री आहे। माझ्या मतदारसंघात आले म्हणून मी स्वागत करतो आहे। हा मुलामा आहे, ही कदाचित पक्षविरोधी कारवाई आहे, पण या संदर्भामध्ये पक्षाचे वरिष्ठ नेते जे आहेत ते निर्णय घेतील। ही अशी डोळेझाक जी आहे ती होईल असं आम्हाला तरी वाटत नाही। हे स्पष्टपणे दिसतंय की पक्षविरोधी कारवाई त्यांनी केलेली आहे। खरं बघायचं झालं अतुलजी तर या अगोदर विधान परिषदेच्या निवडणुका झालेल्या होत्या, त्या अगोदर लोकसभेच्या निवडणुका झालेल्या होत्या, त्या दरम्यान देखील झिशान सिद्दीकी यांनी पक्षांच्या विरोधात काम केलं असं देखील बोललं जातंय आणि आता देखील उघडपणे ते अजित पवारांसोबत पाहायला मिळतात। तुम्ही म्हणतात की वरिष्ठ कारवाई करतील, पण ही कारवाई कधी केली जाणार की केवळ निवडणुका आगामी काळात आहेत म्हणून ही कारवाई होत नाहीये? त्या स्तरावर कमेंट करण्यासाठी मी कॉम्पिटंट नाही, पण ज्येष्ठ नेते जे आहेत ते या संदर्भामध्ये काय तो निर्णय घेतील। म्हणजे हे आगामी काळात ही कारवाई कधीपर्यंत होऊ शकते की निवडणुका आहेत म्हणून ही कारवाई थांबवली जाते? नाही, मी आपल्याला स्पष्टपणे सांगतोय निवडणुकीचा काही संबंध नाही या गोष्टीशी। याच्या संदर्भामध्ये कारवाई जी आहे ते अध्यक्ष आहेत, उद्या आमचे राष्ट्रीय अध्यक्षपद येणार आहेत, उद्या इंचार्ज पण असणार आहेत, हे सगळे लोक असणार आहेत, तर त्यावेळेस ते काय योग्य तो निर्णय घेतील। अतुलजी धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेबद्दल। तेव्हा अजित पवारांच्या बाजूला झिशान सिद्दीकींना स्थान देण्यात आले आणि याबाबत ही उघडपणे पक्ष कारवाई केली जाते आणि याबाबत वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया आता काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी दिलेली आहे। वांद्रेमध्ये सध्या वांद्रे पूर्व हा झिशान सिद्दीकींचा मतदारसंघ आहे आणि आगामी काळामध्ये झिशान सिद्दीकी हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात असं बोललं जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी अगोदरच अजित पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि झिशान सिद्दीकी यांनी देखील सूचक विधान काही वेळापूर्वी केलेलं होतं आणि काँग्रेसनं आता वांद्र्यातील कार्यक्रमाला बोलावलं नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता आगामी काळामध्ये काय नेमकी राजकीय गणितं बदलत आहेत वांद्रेमधली हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे आता अजित पवार हे झिशान सिद्दीकींसोबत सध्या फ्रंट सीटवर पाहायला मिळतात, त्यामुळे काँग्रेस याबाबत काय नेमकी कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आगामी काळामध्ये काँग्रेसच्या बैठका देखील पार पडणार आहेत, विधान परिषदेमध्ये देखील काँग्रेसची काही मतं फुटलेली होती। याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसच्या त्या आमदारांवर आगामी काळात कारवाई होऊ शकते असं देखील बोललं जाते, परंतु आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तुर्तास तरी ही कारवाई करण्यात येणार नाही, परंतु ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलेलं होतं त्यांचा पत्ता विधानसभा निवडणुकीत कापला जाऊ शकतो अशी माहिती काही दिवसांपूर्वीच देण्यात आलेली होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।